पुन्हा एकदा स्वागत आहे आपला ZK डिजिटल स्कूलमध्ये। मुलांनो, आज आपण मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे या विषयावर आपण आज निबंध पाहणार आहोत। सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा। आधी पत्रव्यवहारद्वारा संदेश पाठवले जायचे, नंतर दूरध्वनीद्वारा आता आधुनिक काळात मोबाईलने त्याचे स्थान घेतले आहे। जर आपण मोबाईलचे फायदे बघितले तर आम्हाला एकमेकांचा फायदा घरीच मिळतो, मग ते हॉस्पिटलमध्ये असो किंवा शॉपिंग मॉलमध्ये, ऑफिसमध्ये, शाळेत, कॉलेजमध्ये। आपत्कालीन किंवा तातडीची गरज असेल तर आम्हाला त्वरित कॉल किंवा मजकूर पाठवून कळविण्यात येऊ शकते। मोबाईलमुळे संवाद साधायला सोपे झालेले आहे। मोबाईलचे फायदे आहेत तर तोटेही आहेत। काही गोष्टीचा योग्य वापर केला नाही, मोबाईलच्या गैरवापरामुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे आणि अनैतिकतेला चालना मिळाली आहे। प्रिय विद्यार्थियों, हमको मोबाइल के फायदों के ऊपर ध्यान देना चाहिए और मोबाइल का गैरवापर करने से हमको बचना चाहिए। ऑनलाइन एजुकेशन के अंदर हम मोबाइल का ज़्यादा से ज़्यादा इस्तेमाल करते हैं, तो इस बात को हमें ध्यान में रखना चाहिए। लोक मोबाईलमध्ये इतके मगन झाले आहेत की कुटुंब आणि नातेवाईकांशी संबंध नाममात्र राहिलेले आहेत। घरी पालक आणि मुलांमध्ये अंतर खूप वाढले आहेत। आज पालक आपल्या मुलांशी बोलायला उत्सुक झाले आहेत, त्याचप्रमाणे पालक ही मोबाईलमध्ये आपला वेळ वाया घालवतात। ते एकमेकांशी संवाद साधत नाहीत, ते घरी उपस्थित राहूनही गैरहजर असतात। प्रत्येक जण वेगळ्या जगात आनंद दिसतोय। प्यारे बच्चों, हमने यहाँ पर मोबाइल के दुष्ट परिणाम यहाँ पे देखे। हमें क्या करना चाहिए? ज़्यादा से ज़्यादा वक्त हमारी पढ़ाई पर देना चाहिए। नेट आणि फोन कॉलचा मुलांच्या शिक्षणावर चांगलाच परिणाम होत आहे। मोबाईलच्या गैरवापरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी अतिशय गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे। जीवन खूप सोपे झाले आहे मोबाईलमुळे। हे आपल्याला आपले नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात ठेवते। हे आपल्याला जगाच्या कोणत्याही भागात जोडू शकते। एकमेकांचे आवाज ऐकले जाऊ शकतात आणि मजकूर संदेश पाठवले जाऊ शकतात। मोबाईल फोन हे आपल्याला जगभरातील सर्व प्रकारची माहिती पुरवण्याचे एक साधन आहे। विद्यार्थ्यांना मोबाईल फोनद्वारे त्यांच्या अभ्यासात खूप मदत मिळू शकते, त्याचा योग्य वापर केला पाहिजे। मोबाईल फोन आपल्या जीवनातून खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। प्यारे बच्चों, हमें मोबाइल का सही से उपयोग करना चाहिए। पढ़ाई के दौरान हमें सिर्फ पढ़ाई पर तवज्जो देनी चाहिए। इस बात को ध्यान में रखना चाहिए कि गैर ज़रूरी एप्लीकेशन और गैर ज़रूरी वेबसाइट पर हमें तवज्जो बिल्कुल नहीं देनी चाहिए। प्रिय विद्यार्थियों, अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो ज़रूर सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन के बटन को भी प्रेस कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट्स बॉक्स में अपने कमेंट्स ज़रूर दीजिए। ZK डिजिटल स्कूल एंड्रॉयड ऐप आप प्ले स्टोर में से ज़रूर डाउनलोड कीजिए। डिजिटल स्कूल स्टैंडर्ड 1 से लेकर स्टैंडर्ड 10 तक मुकम्मल कंप्लीट सिलेबस है, इसके अंदर बिल्कुल फ्री ऐप है। प्रिय छात्रों, आइए अब हम आगे देखते हैं इस निबंध के बारे में। हम देख रहे हैं मोबाईलचे परिणाम। मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावर याचा विनाशकारी परिणाम होत आहे। रात्री उशिरा मोबाईल फोन वापरल्यामुळे एकतर त्यांना झोपेपासून वंचित ठेवावे लागते किंवा त्यांचा शाळा चुकवावी लागते। मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे
दृष्टीदोष होत आहे. वाहन चालवतानाही मोबाईलचा वापर करत आहे. मोबाईलच्या गैरवापरामुळे अनेक परिणाम होत आहेत. मोबाईल फोन हा आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा तंत्रज्ञानापैकी एक आहे, ज्याने फक्त काही दशकांमध्ये मानवी समाजाला वेठीस धरले. महिलांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल फोनशिवाय अपूर्ण वाटते. मोठ्या व्यावसायिकापासून ते अगदी लहान कामगारापर्यंत प्रत्येक जण मोबाईल पाहू शकते. वेगवेगळ्या किमती, वेगवेगळे रंग आणि वेगवेगळे कंपन्यांचे मोबाईल फोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आइए प्यारे बच्चों, अब हमारे चैनल को सब्सक्राइब करते हैं ताकि अगला वीडियो सबसे पहले नोटिफिकेशन के जरिए मिल सके. इसके लिए आपको सब्सक्राइब के बटन पर क्लिक करना है, बेल आइकॉन के बटन पर क्लिक करना है और प्ले स्टोर में से या फिर इस वीडियो के डिस्क्रिप्शन में से डिजिटल स्कूल इस एप्लीकेशन को डाउनलोड करना है.